राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत कुणीही बोलू नका, संवेदनशील विषयावरती कुणीही बोलू नका, राज ठाकरे यांच्या सगळ्या नेत्यांना सूचना असल्याचं आता कळतंय। राज ठाकरे परदेशात असल्यामुळे सगळ्यांना अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। या घडीची आणखी एक महत्त्वाची माहिती आहे ही, राज ठाकरे यांनी सर्वांना अशा सूचना दिलेल्या आहेत की राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत कुणीही बोलू नका। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर मनसे नेते त्यांच्या सोबत आहेत प्रकाश महाजनजी। तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया। कृष्णा, एकंदरीत हा विषय सातत्याने चर्चेत आहे आणि आता राज ठाकरेंनी थेट आपल्या नेत्यांना सूचना दिल्याचं कळतंय। काय आणखी आपल्याला माहिती कळू शकते याबद्दल? पूर्वी गेल्या 2 दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावरचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा विषय म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आणि यावर प्रतिक्रिया यायला देखील सुरुवात झाली। मात्र राज ठाकरे यांनी आपल्या सगळ्या प्रवक्ते असतील, सर्व नेते असतील, या सगळ्यांना काल रात्री सूचना दिलेल्या आहेत की या संवेदनशील विषयावर या ठिकाणी कोणीही बोलू नये। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी प्रकाश महाजन आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। महाजन साहेब, कशा प्रकारे सूचना आल्यात आणि ह्या कधी आलेल्या आहेत आणि कारण काय अशा सूचनांचं? नाही, कारण असं आहे की इतका संवेदनशील विषय आहे। गेले 2 दिवस झाले अगदी इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमावर याची चर्चा चालू आहे आणि अशा संवेदनशील विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याकडून, प्रवक्त्याकडून किंवा नेत्याकडून असं कुठलंही भाष्य होऊ नये की त्याचं गांभीर्य राहणार नाही। त्याच्यामुळं साहेबांनी हा स्वतः निर्णय घेतलेला आहे की या विषयावर कुणी काही बोलायचं नाही। साहेब 29ला ज्यावेळेस परत येतील त्यावेळेस ते बोलतील, त्याच्यामुळे या विषयावर कुणीही बोलायचं नाही असं ठरलेलं आहे। सगळ्या नेत्यांना, प्रवक्त्यांना सूचना आहेत, अगदी कार्यकर्त्यांना सुद्धा। याच्यावर हा विषयच तेवढा संवेदनशील आहे ना, हा विषय साहेब स्वतः हाताळणार आहेत किंवा साहेब त्याच्यावर आपलं मत देतील। त्याच्यामुळे कुणीही कुठल्याही प्रसारमाध्यमात, फेसबुक असेल वर कशावर कुणीही व्यक्त व्हायचं नाही असं साहेबांनी सांगितलं। बरं, मग ह्याला सकारात्मक बघायचं की आणखी काही? नाही, सुरुवात तर साहेबाकडून झाली आणि विषयाचं गांभीर्य साहेबांना माहिती, म्हणून तर साहेबांनी ही सूचना केली ना की मी आल्यावरच यावर बोलेल, बाकी कोणी बोलायचं नाही। कारण शेवटी नेतृत्वच या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा तेच घेऊ शकतील। बरं, युतीत हा स्वल्पविराम आहे की पूर्णविराम? युतीच्या चर्चेत कुणाच्या युतीच्या चर्चेत? दोघांच्याही, भावाभावाच्या युतीच्या चर्चेत अशा प्रकारच्या सूचना म्हणजे स्वल्पविराम की पूर्णविराम? नाही, पूर्णविराम कसा असतो? राजकारणात पूर्णविरामाला फार स्थान नसतं, त्याच्यामुळे साहेब स्वतः आल्यावर बोलणारे नाही, त्याला आपण पूर्णविराम कसा म्हणतो? काही काळ हा विषय स्थगित ठेवलेला आहे, विषय सोडून दिला असं नाही, काही काळ स्थगित ठेवला आणि एवढ्या मोठ्या आणि गंभीर विषयावर साहेबांनीच बोलणं हे उचित आहे असं सर्वांना सुद्धा वाटतं। त्याच्यामुळं आपण प्रतिक्रिया पाहिल्या तर मनसेमध्ये देखील 2 वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या, त्याच उद्धव ठाकरे यांच्या सेनेतही आल्या, ज्या काही सकारात्मक होत्या, काही नकारात्मक होत्या। हे देखील कारण आहे का? आता ते साहेबापर्यंत त्या बातम्या गेलेत का नाही माहीत नाही, आम्हाला समोरून काय आलं याच्यावर तर आम्ही काही बोलू शकत नाहीत। पण साहेबांनी सांगितलं की आपल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी, नेत्याने, प्रवक्त्याने याच्यावर काहीही बोलायचं नाही, जे काही बोलायचं ते मी परत आल्यावर बोलेन 29 तारखेला। 29 तारखेनंतर साहेब ज्यावेळेस येतील आणि ज्यावेळेस ते पत्रकारांना भेटतील त्यावेळेस हा विषय त्याच्यावर बोलतील। त्याच्यामुळे ते कालपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विषयावरची चर्चा थांबवावी अशी सूचना आम्हाला आल्यामुळं त्याच्यावर पुढे कोणी चर्चा करणार। ठीक आहे, धन्यवाद। पूर्वी प्रकाश महाजन यांनी स्पष्ट केलेलं आहे की सर्वांना, अगदी कार्यकर्त्यांना देखील सूचना आहेत की या विषयावर जोपर्यंत राज ठाकरे हे परदेशातून परत येत नाहीत तोपर्यंत कोणीही या ठिकाणी चर्चा करू नका। पूर्वी धन्यवाद कृष्णा, आपण संवाद साधलात याबद्दल आणि त्याचबरोबर माहिती दिली त्याबद्दल। तर अशा पद्धतीने आता प्रकाश महाजन यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या बाबीमध्ये जोपर्यंत राज ठाकरे येत नाहीत तोपर्यंत पुढची चर्चा काय होते ते कळणं अवघड आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।